नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लहानपणी सुट्ट्यांमध्ये आम्ही जेव्हा गावी राहायचो आणि अचानक घरी कोण पाहुणे आले की आमची आई घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून पाहुण्यांसाठी एक गोड पदार्थ झटपट असा बनवायची आणि तो पदार्थ मला खूप आवडायचा. तो पदार्थ म्हणजे मालपुआ. आज आपण करणार आहोत मालपुआ. रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मालपुआ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण बघूया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे आणि 1 कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. या प्रमाणात गूळ एकदम गोड परफेक्ट होतं. तुम्ही थोडासा जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यामुळे मालपुआ खमंग असा लागतो. काही जण बेसन घालत पण नाहीत, पण मी थोडंसं घेतलेलं आहे. आणि बेसन आणि गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळे थोडंसं आपल्याला कुरकुरीतपणासाठी बारीक रवा घ्यायचा आहे. इथे बारीक रवा मी 4 चमचे घेतलेला आहे. 4 चमचे बेसन, 4 चमचे बारीक रवा, अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली. गुळाचा पदार्थ आहे म्हणून सुंठ पावडर घालते. तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता. आणि चिमूटभर मीठ आणि पाव चमचा हळद. आणि मालपुआ भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. इथे मी हा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. यात आपल्याला गूळ काढून घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घेतला की तो पटकन विरघळतो. आणि याच वाटीने मी मोजून गूळ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपण आता पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येईल. आधी आपण 1 वाटी गूळ आहे तर 1 वाटी पाणी घालूया, म्हणजेच 1 कप. आता विस्करने आपण हा गूळ विरघळवून घेऊया. गूळ सर्व पाण्यात विरघळवून घेतला की आपल्याला सर्व जिन्नस ॲड करायचे आहेत ह्या गुळाच्या पाण्यात. आधी आपण घालूया गव्हाचं पीठ. रवा, बेसन, मीठ, सुंठ पावडर आणि अगदी थोडीशी हळद. सर्व जिन्नस आधी आपल्याला गुळाच्या पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आधीच पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात. त्याच वाटीने आधी अर्धा कप अजून पाणी ॲड करूया. थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. अजून अर्धा कप पाणी घालूया. इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता पुन्हा 1 कप इतकं पाणी घालूया. आणि तुम्हाला दाखवते मी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे. टोटल इथे 3 कप आपलं पाणी झालेलं आहे. 1 कप गुळ विरघळवला होता तेव्हा, आणि नंतर आपण 2 कप पाणी ॲड केलेलं आहे. आता हे चमच्याने मी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते. अजून थोडंसं पाणी आपल्याला लागेल. जर मिश्रण जास्त घट्ट असलं तर मालपुआ जाड होतो, आणि खूपच जास्त पातळ झालं तर मग ते खूप पातळ होतं आणि तव्याला चिकटतं. म्हणून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित करायचं आहे, परफेक्ट असं. अजून अर्धा कप पाणी इतकं मी घातलेलं आहे आणि ही व्यवस्थित आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. छान असं हे मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी लागते. हे बॅटर आपल्याला आता 5 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यात जो आपण रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजेल. 5 मिनिटं आपलं मिश्रण चांगलं भिजलेलं आहे. आणि इथे मी मालपुआ भाजण्यासाठी तवा पण गरम करून घेतलेला आहे. तवा मध्यम गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्यावरती गॅस कमी करायचा आहे आणि थोडंसं तेल लावून घेऊया. शक्यतो हे मालपोहे नॉनस्टिकच्याच तव्यावर करायचे. साध्या चपातीच्या तव्यावर हे चिकटतात. तेल लावून घेतल्यावर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं.
गॅस मध्यम करायचा आणि बाजूनी तेल सोडायचं. नॉनस्टिकच्या तव्यावर तेल पण जास्त लागत नाही आणि 1 मिनिटभर आपण हे एका बाजूने भाजून घेऊयात. 1 मिनिटाच्या आतमध्येच तुम्ही इथे बघू शकता असं बाजूनी सुटलेलं आहे. 1 मिनिट पण लागत नाही भाजायला. असं तुम्ही चेक करू शकता, इथे कडेनी ब्राऊन झालेलं आहे. आणि आपण आता हे पलटून घेऊया. मालपोहे बनवण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर अशाच प्रकारचे छोटे छोटे बनवून घेऊ शकता. दुसऱ्या बाजूने पण इथे तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजलेलं आहे. हे आता काढून घेऊया. आता अशाच प्रकारे मी अजून 2-3 करून घेते. अशा प्रकारे हे मी 4 ते 5 मालपुआ बनवून घेतलेले आहेत आणि अशा हलक्या सोनेरी रंगावरच हे भाजायचे आहेत. जास्त डार्क रंगावर भाजायचे नाहीत, नाहीतर ते काळे पडतात आणि चिकटतात तव्याला गुळ असल्यामुळे. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला सांगा आणि तुमच्याकडे हा पदार्थ बनवला जातो की नाही हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा.